गुड मॉर्निंग. आज आहे डे 19. आजच्या दिवसाची सुरुवात झाली माझी सकाळी 5:30 वाजता, जे की मी किती वर्षानंतर 5:30ला उठली असेल सकाळी सकाळी. आणि आज आम्ही चाललो आहे ग्राउंडला. आणि आज काय एवढी सकाळी थंडी पण नव्हती. आम्हाला वाटलं एवढी थंडी असेल का आमची कुल्फीच जमून जाईल डायरेक्टली. आणि सकाळचं वातावरण एवढं भारी वाटत होतं, एकदम फ्रेश फील होत होतं सकाळी सकाळी. नंतर आम्ही ग्राउंडला पोहोचलो आणि इथे कोणीच आलेलं नव्हतं, आम्ही एवढ्या लवकर गेलो होतो. आणि आता आम्ही दोघींनी रोज ठरवलं आहे की रोज सकाळी उठून आपण ग्राउंडला येणार आहे आणि रनिंग करणार आहे. आणि तो तुम्हाला अंदाज आला असेल की आम्ही त्या दिवशी कोणता फॉर्म भरायला गेलेलो होतो. आणि नंतर 2 चक्कर मारूनच इथे हालत खराब झाली होती. आता माहीत नाही, हळूहळू सवय व्हायला टाईम लागेल. आमच्यापेक्षा जास्त वयाने असलेले लोक तिथं जॉगिंग करत होते, एवढे धावत होते. आणि आम्ही बघा इथे आम्ही 2 चक्कर मारूनच आमचा श्वास फुलायला लागलेला होता तिथे. आणि तिची व्हिडिओ घेत होती तर नको नको म्हणत होती, कारण इथे सुजलेल्या तोंडासोबत आलेलं होतं सकाळी सकाळी. नंतर 2-2.5 तासानंतर आम्ही ग्राउंडवरून निघालो तिथून. आणि बस आता दुसऱ्या दिवशी पायाची वाट नको लागायला म्हणजे झालं. आणि इथे सकाळी सकाळी नाशिकचा सूर्य एवढा सुंदर दिसतो, म्हटलं चला थोडा व्हिडिओ पण काढून घेऊ, तुम्हालाही बघता येईल व्हिडिओमध्ये. घरी आले आणि घरी येऊन असं वाटत होतं की डायरेक्ट झोपून घेऊ मी आता, पण मला कामाला पण जायचं होतं. बस आवरलं आणि कामाला जायला निघाले. आज मी खूप टायमाच्या पहिले कामावर पोहोचली होती. आणि आज दुपारी माहीत नाही मी कामात होते तर एक मुलगा आलेला होता जो की मला इन्स्टाला फॉलो करतो. आणि तो माझ्या फ्रेंडच्या हातात ही 10 रुपयाची नोट ठेवून गेला आणि बोलला ही ब्लॉग बनवती तर हिच्याकडे दे, मी हिला फॉलो करतो आणि हिला हे दुधाच्या ब्लॉगमध्ये टाकायला पण लावू. मी ना त्याला बघितलं ना, मला त्याचं नाव माहिती. आता माहीत नाही तो कोण होता काय होता, आणि तो नोट पण तो का बरं देऊन गेला. बरं ठीक आहे, ते जाऊ द्या. मग कामावरून सुटले, मला जायचं होतं क्लासला, कारण उद्या माझा अकाउंटचा पेपर आहे. मला अकाउंटचा पण नाही माहिती तो उद्याच्या पेपरामध्ये काय लिहायचं आहे काय नाही, तेच आम्ही सरांना विचारायला चाललो होतो. कामावरून सरळ मी क्लासला गेली आणि 9:30 नंतर घरी आले. आणि आता मी जाणार आहे सरळ झोपायला, कारण उद्या कामाला जाऊन मला मग पेपराला जायचं आहे. अरे जॉबचा एक खूप मोठा वैताग आहे मला, पण जॉब करावं तर लागेल. बाय.